बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी हाती येतेय ती म्हणजे राज्य सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमधल्या शिक्षक भरतीसाठी यापुढे परीक्षा घेतली जाणार आहे। मेरिटनुसारच शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिलेली आहे। अमेय राणे आपल्याबरोबर आहे। अमेय, काय अधिक माहिती? प्राजक्ता, नुकतीच शिक्षण मंत्र्यांनी याबाबत घोषणा केलेली आहे की यापुढे राज्यातल्या ज्या काही अनुदानित शाळा आहेत त्यांच्या जी शिक्षक भरती आहे ती परीक्षेनुसारच घेतली जाईल। ऑनलाईन पद्धतीने या सर्व प्रक्रियेची माहिती दिली जाईल, त्याचा निकालही ऑनलाईन जाहीर केला जाईल आणि मेरिट पद्धतीनुसार ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत अशा पद्धतीवर गुणवत्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे। याआधी राज्यातल्या अनेक अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पैशाची देवाणघेवाण करून बदली असेल किंवा भरती असेल अशा प्रक्रिया पार पडल्या जातात अशी तक्रार आली होती। याला कुठेतरी पूर्णविराम मिळावा यासाठी एक क्रांतिकारी पाऊल राज्य सरकारने उचलले असं म्हणावं लागेल। प्राजक्ता, अमेय, या सगळ्या संदर्भात आता नेमकी नियमावली काय असणार आहे त्याबद्दल काही सांगण्यात आलेलं आहे का, किंवा अशा पद्धतीची जी शिक्षण भरती आहे ती कधीपासून होणार आहे याबद्दल काही बोललं गेलंय का? शिक्षण मंत्र्यांनी सध्या तरी पत्रकार परिषदेत ग्वाही दिलेली आहे की येत्या शैक्षणिक वर्षापासून ही जी प्रक्रिया आहे ती राबवली जाईल आणि जी संपूर्ण भरती आहे ती आता पारदर्शक पद्धतीनं केली जाईल असं अमेय, तू आपल्याबरोबर आहात। शिक्षक आमदार कपिल पाटील देखील आपल्याबरोबर आहेत। कपिलजी, तुमच्या सगळ्यांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी म्हणायला हवी आहे। काय पहिली प्रतिक्रिया? भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन करणार असतील ते तर त्याचं सहर्ष स्वागत आहे, परंतु त्यासाठी ती भरती प्रक्रियेवरची बंदी उठवावी लागेल आणि भरती प्रक्रियेचा जो कायदा आहे आणि सध्या संस्थांचे कर्मचारी आहेत तो कायदा बदलावा लागेल त्यांना। तो ते कधी बदलणार हा प्रश्न आहे, कारण भरती प्रक्रियेतला भ्रष्टाचार निष्पन्न काढायचा असेल तर ती ऑनलाईन व्हायलाच हवी, यात वाद नाही, परंतु भरती सुरू तर केली पाहिजे। हजारो नाही तर 1 लाखहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत या घडीला। मात्र तेच आता सरकारने सांगितले की यापुढे परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया केली जाणार आहे, तर हे तुम्हाला दिलासादायक वाटत नाहीये? मी मान्य करतो, मी कुठं म्हटलं नाही का, स्वागत आहे, पण स्वागत करण्यासाठी 2 गोष्टी करणं आवश्यक आहे। एक तर कायदा बदलावा लागेल, अच्छा, आणि भरती प्रक्रियेवरची बंदी उठवावी लागेल। पण या संदर्भात मग तुमचं कधी शिक्षण मंत्र्यांशी काही बोलणं झालं होतं ही पारदर्शक इथून पुढे बोलणार आहात? ही स्वतः अनेकदा शिक्षक आमदारांनी मागणी केलेली आहे सभागृहामध्ये आणि ही जर मान्य होणार असेल तर त्याचं स्वागत आहे। प्रश्न असा आहे की 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, भरती प्रक्रियेचा कायदा बदलणार की नाही त्याशिवाय ते करता येणार नाही। नंबर 2, भरती प्रक्रियेची बंदी उठवावी लागेल आणि एका बाजूला तुम्ही जे नीट प्रक्रियेने लागलेले शिक्षक आहेत त्यांना बाहेर काढतायत। राज्यशाळेचे 1000 शिक्षकांना बाहेर काढलेले आहेत। 2012 नंतर हायकोर्टाच्या आदेशाने नेमलेले जे शिक्षक आहेत त्यांना ते बाहेर काढतायत, तर त्यांचं काय? त्यांनाही न्याय दिला पाहिजे ना। या दोन्ही अपेक्षा मान्य शिक्षण मंत्र्यांकडून आमच्या आहेत। पण मग या संदर्भात तुम्ही आता बोलणार आहात त्यांच्याशी, कारण आता जर अशा पद्धतीची पावलं सरकार उचलणार असेल तर आता तुम्ही त्यांची भेट घेतली तर कदाचित या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल। अच्छा, तुम्ही त्यांच्या वतीने बोलताय का? तर मी बोलतो त्यांच्याशी, निरोप द्या आमचा त्यांना। ठीक आहे, सरकार तुमच्याशी संवाद साधेल। कपिलजी, खूप खूप धन्यवाद एबीपी माझाशी तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल। तर मुख्याध्यापक संघटनेचे एक नेते देखील आता प्रशांत रेड्डी आता आपल्याबरोबर आहेत। प्रशांतजी, सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय समोर येतोय, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? मुळामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेताना सर्वसमावेशक अशा प्रकारचा निर्णय घ्यावा, कारण ह्याचा यामुळे काही संस्था चालक जे आहेत हे नाराजही होतील। मात्र जर शिक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षकांच्या इथं अनेक ठिकाणी जे गैरव्यवहार होतात किंवा गैरवापर जे होतात त्यांना कुठेतरी अंकुश टाकण्याचा सरकारचा विचार आहे। मात्र त्याच्यासाठी संपूर्ण संस्थेचे सर्वाधिकार काढून घेणं हे पूर्णतः अनुचित आहे। मात्र अशा प्रकारची भरती पारदर्शक व्हावी यासाठी तुम्ही काय सुचवाल? या प्रकारची भरती पारदर्शक व्हावी यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। नाहीतर पारदर्शकतेच्या नावाखाली पुन्हा एकदा शिक्षकांवरती अन्यायच केला जाईल। त्यामुळे ह्याचे जे नॉर्म्स ठरवले जातील हे नॉर्म्स ठरवत असताना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्व प्रतिनिधींना, मग ते शिक्षक प्रतिनिधी असून देत, संस्थेचे प्रतिनिधी असून देत, मुख्याध्यापकांचे प्रतिनिधी असून देत,
या सर्वांनी एकत्र येऊन जर नॉर्म्स तयार केले तरच ते उत्तम होतील, नाहीतर परत ह्याच्यामध्येही काही ना काहीतरी त्रुटी राहणारच. मात्र आता परीक्षा घेतल्या जाणार आहे असं देखील सरकार म्हणतंय. ऑनलाईन अशा पद्धतीने जर गोष्टी झाल्या तर पारदर्शक होईल असं आपल्याला वाटतंय? नाही, ऑनलाईन फक्त प्रक्रिया केली जर परीक्षा घेणार असतील तर हे पूर्णतः अनुचित आहे. कारण जर मग बीएडला अर्थ काय राहिलाय? बीएड किंवा डीएड हे जे शासनाच्या ज्या परीक्षा आहेत त्यांना अर्थ काय राहिलाय? आणि शिक्षकांनी किती परीक्षा द्यायच्या? आणि एवढं करून सुद्धा जर शिक्षकांना वेळेवरती जर सन्मानजनक वागणूक आणि जर पगार द्या, आज शिक्षकांची अवस्था काय आहे त्याच्यात तुम्ही परीक्षावरती परीक्षा घेताना मग एक काम करा ना, बीएड आणि डीएड कॉलेजेस जी आहेत ज्यांची ती सगळी बंद करून टाका. कशा आणि त्या बीएड डीएड कॉलेजमध्ये जो मोठ्या प्रमाणात फीच्या नावाखाली जो पैसा घेतला जातोय आणि एवढं करून सुद्धा जेव्हा शिक्षकांना नोकरी मिळत नाहीये मग ही कॉलेजेस पाहिजेत कशाला जर यांच्या विश्वासार्हतेवरतीच. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की यापुढे परीक्षा घेऊन शिक्षकांची भरती करायला नकोय सरकारने? परीक्षा घेऊन नको ना, मग बीएड आणि डीएडची परीक्षा घेऊनच ते पदवी घेऊनच ते उत्तीर्ण होत आहेत ना शिक्षक. मग एकदा त्यांनी बीएड आणि डीएडची पदवी घेतलेली आहे त्याच्यानंतर परत पुनर्परीक्षा कशाला ना? याचा अर्थ तुमच्या बीएड आणि डीएडच्या परीक्षांवरती तुमचाच विश्वास नाहीये. मग ह्याच परीक्षा बंद करा ना. मग एकच सरकारनी परीक्षा घ्या ना, मग बीएड आणि डीएडची बंद करा, परीक्षा घ्या. परीक्षेला आमचा विरोध नाहीये, पण एकाच गोष्टीसाठी 2-2 आणि 3-3 जर परीक्षा घेतल्या ते पूर्णतः चुकीचं आहे. नाही, पण असं आहे ना प्रशांतजी, इतर प्रोफेशन्स मध्ये देखील तुम्ही त्या विषयाची डिग्री घेतल्यानंतर सुद्धा जेव्हा जॉब तुम्हाला लागतो तेव्हा इंटरव्ह्यू द्यायला लागतो, लेखी परीक्षा द्यायला लागतात. तशाच पद्धतीने जर शिक्षण भरतीमध्ये सरकार विचार करत असेल तर काय चूक आहे त्याच्यात? नाही, मुलाखतीला आमचा जराही विरोध नाहीये. मुलाखती आताही घेतल्या जातात, इंटरव्ह्यू जी आहे ही घेतली जाते. पण नाही, मग रिटर्न एक्झाम इतर ठिकाणी देखील घेतल्या जातात. आमच्या पण प्रोफेशन मध्ये यायचं असेल तर तिथे सुद्धा रिटर्न एक्झाम घेतल्या जातात. इंटरव्ह्यूला आमचा विरोधच नाहीये. नाही, रिटर्न एक्झाम लेखी परीक्षा, लेखी परीक्षेला आमचा विरोध नाहीये. पण त्या लेखी परीक्षेच्या नावाखाली आता टीईटी लावली, डीएड झाल्यानंतर तुम्हाला टीईटी द्यावी लागते. ही काय आहे? ही परत दुसरी परीक्षा आलीच ना, आणि त्याच्यानंतर आता परत तिसरी. तर हे चुकीचं आहे ना. तुम्ही विचार करा. त्यामुळे अशा प्रकारची जर पद्धत राबवली जात असेल तर त्याचा तुम्ही त्याचा विरोध कराल किंवा तुम्ही त्याचा निषेध नोंदवता असं तुमचं म्हणणं आहे. प्रशांतजी, खूप खूप धन्यवाद एबीपी माझाकडे तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेऊ पाहतंय आणि या सगळ्या संदर्भात आणखी काही सूचना या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी देखील सुचवलेल्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचतील.